बातमी पालकमंत्री पदासंदर्भातली। राज्यामध्ये पालकमंत्री पदावरनं महायुतीमध्येच वाद रंगल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। यावरनं संजय राऊतांनी जोरदार टीका केली। पालकमंत्री पदावरनं राज्यात दंगल सुरू झाली आहे आणि ही दंगल आर्थिक व्यवहारांसाठी रंगल्याची टीका राऊतांनी केली। दरम्यान पालकमंत्री पदांना स्थगिती देण्याची वेळ का आली असा थेट सवालही राऊतांनी उपस्थित केला। तर दुसरीकडे पालकमंत्री पदावरनं हावरटपणा का असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला। पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरनं सुप्रिया सुळेंनी सुद्धा महायुती सरकारवर निशाणा साधलाय। पालकमंत्री पदावरून दंगल सुरू आहे, त्याला दंगलच म्हणायला पाहिजे। कारण रायगडच्या पालकमंत्री पदावरून त्या जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरून लोकांनी दंगल करणं, टायर जाळणं, गाड्या अडवणं, तटकरे यांच्या विरुद्ध घोषणा देणं, धमक्या देणं आणि नाशिकच्या बाबतीतही तेच घडलं। मला कधी कधी वाटतं हे मुद्दाम करतायत का की मूळ मुद्दे किंवा लोकांनी आम्हाला कशासाठी निवडून दिलंय, आपापसात भांडण्या करण्यासाठी नाही, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी। त्यामुळे मला विचाराल तर मला खरंच या विषयांचा उभं आलाय तर कोण कुठला पालकमंत्री कुठला डिपार्टमेंट रुसवे फुगवे, प्लीज यार, हे काय घरची स्टोरी नाही, देशाची आणि राज्याची सेवा आहे। लेट्स गेट सिरियस। आणि पालकमंत्री पदावरनं सर्वाधिक वाद पाहायला मिळतोय नाशिकमध्ये आणि रायगडमध्ये। तर भरत गोगावले आणि दादा भुसे यांना त्यांच्या जिल्ह्यात पालकमंत्री पदापासून दूर ठेवल्यानं त्यांच्या समर्थकांनी मोठी नाराजी व्यक्त केली। शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुंबईतल्या निवासस्थानासमोर गोगावले समर्थकांनी शक्ती प्रदर्शन केलं। गोगावलेंना पालकमंत्री करावं अशी मागणी या कार्यकर्त्यांची आहे। पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत सुद्धा आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर ही जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर भरत गोगावले पालकमंत्री पदासाठी, रायगडच्या पालकमंत्री पदासाठी कमालीचे आग्रही दिसतात आणि याच मुद्द्यावरनं त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं। आमदार महेंद्र थोरवे यांनी सुद्धा तटकरे कुटुंबाला कधी पालकमंत्री म्हणून स्वीकारणार नाही, आमचं राजकीय आयुष्य पणाला लागलं तरी चालेल, पण तटकरे पालकमंत्री नकोत, ही भूमिका कालच जाहीर केली होती। राज्यात पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। आता यावरून राऊतांनी टीका केली आहे। पालकमंत्री पदावरून राज्यात दंगल सुरू आहे, ही दंगल आर्थिक व्यवहारासाठी रंगली आहे अशी टीका राऊतांनी केली। दरम्यान पालकमंत्री पदांना स्थगिती देण्याची वेळ का आली असा थेट सवाल राऊतांनी विचारला। दुसरीकडे पालकमंत्री पदावरून हावरटपणा का केला असा खोचक सवाल त्याने विचारला। तर पालकमंत्री पदावरून सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर निशाणा साधलाय। पालकमंत्री पदावरून दंगल सुरू आहे, त्याला दंगलच म्हणायला पाहिजे। कारण रायगडच्या पालकमंत्री पदावरून त्या जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरून लोकांनी दंगल करणं, टायर जाळणं, गाड्या अडवणं, तटकरे यांच्या विरुद्ध घोषणा देणं, धमक्या देणं आणि नाशिकच्या बाबतीतही तेच घडलं। मला कधी कधी वाटतं हे मुद्दाम करतायत का की मूळ मुद्दे किंवा लोकांनी आम्हाला कशासाठी निवडून दिलंय, आपापसात भांडण्या करण्यासाठी नाही, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी। त्यामुळे मला विचाराल तर मला खरंच या विषयांचा उभं आलाय तर कोण कुठला पालकमंत्री कुठला डिपार्टमेंट रुसवे फुगवे, प्लीज यार, हे काय घरची स्टोरी नाही, देशाची आणि राज्याची सेवा आहे। लेट्स गेट सिरियस। रायगड जिल्हा पालकमंत्री पदावरून शिवसेनाचे मंत्री भरत शेठ गोगावले आक्रमक झालेत। शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदेंच्या समोर थोड्याच वेळात ते शक्ती प्रदर्शन करणार आहेत। पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे। शिवसेनेचे मंत्री असलेल्या भरत गोगावले यांच्या समर्थनार्थ रायगड जिल्ह्यातल्या शिवसेनेचे सगळे आमदार, प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर दाखल होत आहेत। भाजपचे 3 आमदार आहेत, त्यांचाही पाठिंबा भरत गोगावले यांना असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। रायगड जिल्ह्यातल्या तटकरे कुटुंबाच्या विरोधात शिवसेना आणि भाजप एकत्र आलेत। राष्ट्रवादी काँग्रेसचा फक्त एकच आमदार असताना त्यांना पालकमंत्रीपद कसं काय असा सवाल रायगड जिल्ह्यातल्या शिवसैनिकांनी विचारलाय। महत्त्वाची बातमी समोर येते। गोगावलेंच्या कार्यकर्त्यांची प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की बघायला मिळालेली आहे।
आपण महत्त्वाची बातमी बघतोय. मुक्तगिरी बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांचा मोठा गोंधळ झालेला आहे. कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करत रस्ता बंद केलेला आहे. पोलिसांना सुद्धा न जुमानता कार्यकर्त्यांचा हा गोंधळ बघायला मिळतोय. तर पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले समर्थकांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे. या प्रकारानंतर सर्व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मुक्तगिरी बंगल्याच्या बाहेरून निघून गेलेले आहेत. तर आपण मागचा काही वेळ बघतोय मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जाते. गोगावलेंच्या कार्यकर्त्यांची यावेळेला प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना धक्काबुक्की त्यांनी केलेली आहे. मुक्तगिरी बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांचा मोठा गोंधळ झालेला आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केलेली आणि रस्ता बंद सुद्धा केलेला आहे. पोलिसांना सुद्धा न जुमानता कार्यकर्त्यांचा सगळा गोंधळ सुरू आहे. आपण बघतोय पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले समर्थकांचंही शक्ती प्रदर्शन सुरू आहे. आणि या सगळ्या प्रकारानंतर सर्व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जे आहेत ते मुक्तगिरी बंगल्याच्या बाहेरून निघून गेलेले आहेत. दृश्यांमध्ये बघायला मिळते कार्यकर्त्यांची आरेरावी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते. प्रसारमाध्यमांवरती त्यांनी धक्काबुक्की केल्याचं सुद्धा बघायला मिळते. या प्रकारानंतर सर्व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जे आहेत ते त्या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत. या बात अधिक चिघळताना पाहायला मिळतोय. पालकमंत्री पदावरून आता गोगावले हे अतिशय आक्रमक झालेले आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंच्या समोर ते थोड्याच वेळात शक्ती प्रदर्शन करणार आहेत. पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि आज याबद्दल सगळे पदाधिकारी त्याचबरोबर आमदार हे सगळेजण शक्ती प्रदर्शन करणार आहेत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जातोय. उदय, स्थगिती दिली पहिल्यांदा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांना आणि आता आजचं हे शक्ती प्रदर्शन नेमकं कशासाठी आहे? विलास, मी आता मुक्तगिरी बंगल्याच्या बाहेर आहे आणि इथे रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने येऊ लागलेले आहेत आणि कार्यकर्ते देखील जमू लागलेले आहेत. भरत शेठ गोगावले यांचे समर्थक आहेत सर्व आणि पालकमंत्री म्हणून रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भरत शेठ गोगावले यांनाच ते देण्यात यावं अशी मागणी जी आहे, आग्रही मागणी रायगड जिल्ह्यामधून होते. आपण पाहिलंय की जेव्हा पालकमंत्री पदांची अधिकृत घोषणा झाली त्यावेळेला आदित्य तटकरे यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री जे ते करण्यात आलं होतं. त्याबद्दल प्रचंड नाराजी आहे ती शिवसेनेमध्ये उमटली होती आणि त्यानुसार आपण पाहतोय की त्या नाराजीची दखल घेत कुठेतरी राज्य सरकारने या पालकमंत्री पदाला रायगड जिल्ह्याच्या आणि नाशिकच्या स्थगिती दिलेली आहे आणि त्या स्थगितीनंतर आता आग्रही आणि आक्रमक अशी भूमिका जी आहे ते रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरत शेठ गोगावले हे देखील थोड्याच वेळात इथे दाखल होणार आहेत आणि शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपली आक्रमक मागणी जी आहे ती ठेवणार आहेत. लवकरात लवकर रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे भरत शेठ गोगावले यांना द्यावं अशी मागणी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे इतरही आमदार करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एकमेव आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आदित्य तटकरे, त्यांना कसं काय पालकमंत्री केलं जातं असा प्रश्न जे आहे ते उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर कशा प्रकारे आग्रही मागणी ठेवतात रायगड जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि त्याचबरोबर शिवसेनेचे आमदार आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संदर्भात काय निर्णय जाहीर करतात हे देखील आता पाहावं लागेल. धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.